आते हुए उनका साथ निभाएंगे बल्लेबाजी में। 5 ओवर का है मुकाबला दोस्तों, कहीं भी मत जाना, देखते रहना सांसद ट्रॉफी का ये शानदार और ग्रैंड फिनाले मैदान पर। धन्यवाद मच्छिंद्र पाटील सर, आपण यांचा आवाज तुम्ही ऐकला। मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळतोय ग्रामीण मधनं। आपण पाहिलं तर अष्टविनायक ठाकूरपाडा संघ चॅम्पियन संघ ठरलाय आणि इथे पाहू शकाल तुम्ही रिची मात्रे प्रतिष्ठान दिनेश हिरामन पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेला, जे नार हॉस्पिटलचे डायरेक्टर आहेत। आणि दुसऱ्या बाजूला विके प्रतिष्ठान अर्थातच विक्रांत केने प्रतिष्ठान गौरीपाडा आपण पाहतोय। शुभम मात्रे आणि प्रथमेश पाटील संदप यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्ही पाहू शकाल। वाघे 11 वडोली बी संघ या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी जरूर ठरलाय। महेश ठाकरे, सुभाष ठाकरे, सागर, खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं आणि या खासदार चषकच्या ग्रामीणचा चॅम्पियन संघ ठरलाय। आपल्या स्क्रीनवर व्ह्यूज तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर ग्राउंड आणि निरंजन सावंत यांचा इशारा येतोय गेम ऑन। मुकेश दास सलग 3 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या गोलंदाजाला मिळालाय तो मुकेश दास गोलंदाजी मार्कवर। पहिला चेंडू तुम्ही पाहतायत रायगडचा टायगर, ज्याने या स्पर्धेत धावांचा पाऊस पडलाय, उस्मान पटेल। सेकंडला तुम्ही आणि 9 सेकंडला पाहतायत मॅन फ्रॉम पारगाव सुमितला तुम्ही पाहतायत। सामना 5 षटकांचा तुम्ही पाहू शकाल। मुकेश दास काय गोलंदाजी केली या स्पर्धेत। हा चेंडू तुम्ही पाहतायत बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू वेगाने सीमा पार जाईल। रायगडची रन मशीन उस्मान पटेलच्या बॅटमधून हा पहिला चौकार। ज्या मुकेश दासला 3 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला त्याच गोलंदाजावरती हल्ला चढवतोय रायगडचा टायगर उस्मान पटेल, मॅन फ्रॉम तलोजा। हा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता, मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्क आला नाही। हवाना ग्रुप स्टर्सचे आपण पाहिलं तर रोहित सोनवणे यांच्याकडनं सलग 3 षटकारांसाठी 1100 रुपयाचा कॅश प्राइज असेल। बघायचे उस्मान पटेल स्ट्राइक एंडला आहे, मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी या स्पर्धेत केली ती मुकेश दासने। हा चेंडू तुम्ही पाहतायत प्रॉपर कनेक्शन उस्मान पटेलच्या बॅट मधून चेंडू सीमा पलीकडे लँड होईल, हा षटकार। लावलं ज्या प्रकारे प्रथमेश म्हात्रेने उल्लेख केला की दोन्ही संघ आपण पाहिले तर रायगडचे आहेत, त्यामुळे मैत्रीपूर्वक मॅच सुद्धा ही असेल, मात्र सामना जिंकणं ही खूप महत्वाचं आहे। हा चेंडू उस्मान पटेलच्या व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता, मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेने आणि 2 धावा इथे मिळत आहेत। बद्री आलम येत आहेत, चेंडूला उचलतील फेकी करतील एक रणजी पट्टू बद्री आलम। आणि अर्धशतकासाठी आपण पाहिलं तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रवीण कारभार यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल या मेगा फायनल साठी। मुकेश दास, हा चेंडू तुम्ही पाहतायत ऑन साइडला खेळायचं होतं, मुकेश दास सलग 3 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय। सलग 3 मॅच मध्ये आपण पाहिलं तर विक्रांत केने प्रतिष्ठान गौरीपाडा या संघाच्या माध्यमातून मुकेश दासला 3 मॅच मध्ये 3 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रायगडचा टायगर उस्मान पटेल, पहिल्या षटकात 12 धावा दिल्यात मुकेश दासने, त्यात 1 षटकार 1 चौकार आहे आणि 2 धावा सुद्धा धावून घेतल्या आहेत। खासदार चषकची खुल्या गटातील मेगा फायनल तुम्ही पाहतायत। तो सोहेल येत आहेत, तो सोहेल पटेल येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी। इंटरनॅशनल आपण मुनाफ पटेलला पाहिला, त्यांच्याच काकाचा मुलगा आहे सोहेल पटेल। दिल्लीवरनं खास करून ही स्पर्धा खेळण्यासाठी इथे आलाय, गुजरात म्हणजे भरपूर अंतर कापावं लागलंय। खासदार चषक मध्ये आपण पाहिलं गुजरातवरनं सुद्धा खेळाडू आले, दिल्लीवरनं सुद्धा आपण पाहिलं
नाशिक, पुणे, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, कानाकोपऱ्यातून खेळाडू आपण पाहिले. औरंगाबादमधून सुद्धा आपण खेळाडू पाहिले. सोहेल पटेल, हा चेंडू तुम्ही पाहताय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. शॉर्ट कव्हरला आपण पाहिलं तर मयूर दातीलकर सुद्धा आहेत. मॅन फ्रॉम फडकेपाडा. धावसंख्या 13. या स्पर्धेत ज्या खेळाडूने धावांचा पाऊस पाडलाय तो तुम्ही पाहतायत. रायगडचा टायगर म्हणून ज्याची ओळख आहे उस्मान पटेल. अरे उस्मान पटेल, विश्वास पाटील टोंडरे हे भरपूर चर्चेत राहिलेली नावं आहेत. मुरबीचा ओमकार पाटील सुद्धा तुम्ही पाहता. छोट्या मोठ्या हे नाव प्रसिद्ध आहे. आकाश तारेकरला तुम्ही पाहतायत. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. सुमित डोंगरे होते, मॅन फ्रॉम पारगाव. उस्मान पटेलसाठी सलग 3 षटकांसाठी 1100 रुपयेच. हवामान ट्रस्टचे आपण पाहिलं तर रोहित सोनवणे यांच्याकडनं. उस्मान पटेल नक्कीच त्यांचा फेवरेट खेळाडू आहे. ज्या प्रकारे आपण पाहिलं सूरज मडवी यांचा फेवरेट खेळाडू आपण पाहिलं अजित मोहिते जो एस्टनच्या मागे. काल त्यांनी सत्कार सुद्धा त्याचा केला होता. तो सोहेल पटेल गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहताय. चांगला चेंडू होता, मात्र चांगल्या पद्धतीने खेळायत मिड विकेटच्या दिशेने. एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा वेगाने पूर्ण केली जाईल. 2 धावा. तर सन्माननीय अरुणजी पाटील कारिवली उद्योगपती, प्रसिद्ध उद्योगपती कारिवली गाव यांचे इथे शुभ आगमन झालंय. मोस्ट वेलकम, सुस्वागतम. तुमच्या या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू. धन्यवाद मच्छिंद्र सर. आपण पाहतोय सातत्याने भरपूर पाहुणे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या पाहुण्यांची काळजी सुद्धा मच्छिंद्र पाटील सर असतील, प्रसाद परब सर असतील, आम्हाला सर्वांना या पाहुण्यांची काळजी सुद्धा घ्यावी लागते. मुख्य व्यासपीठावरती भरपूर संख्येने आपणच्या लाडक्या महिला वर्ग सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. 10,000 पेक्षा जास्त प्रेक्षक ही फायनलची मॅच बघतायत. आणि आपण खास करून पाहिलं तर दापोलीवरनं विश्वजित म्हात्रे उर्फ आब्या जो आज नाहीये, त्याच्या मुलाचा वाढदिवस आहे आणि त्यांनी या दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्यात. हा चेंडू सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार चौकार. निमित्त काढलंय कपिल पाटील साहेबांच्या वाढदिवसाचा. निमित्त काढलंय कपिल पाटील साहेबांच्या. तलोजाची रन मशीन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. उस्मान पटेल ऑन फायर. धावा 21 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. परवणी असते उस्मानची फलंदाजी पाहणं म्हणजे. हा चेंडू तुम्ही पाहतायत. चांगला फटका मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. मॅन फ्रॉम फडकेपाडा मयूर दातीलकर तिथे होते. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकात आपण पाहिलं तर ऋषी मात्रे प्रतिष्ठान पनवेल या संघाची धावसंख्या आहे 23. बिनबाद 23 अशी सुरुवात. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 रणजी पट्टी तुम्हाला या संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. योगेश पवारला तुम्ही पाहतात, मॅन फ्रॉम पेनगाव. एक रणजीपट्टू आणि दुसरा रणजीपट्टू आपण पाहतोय तो बद्री आलम. असे 2 रणजीपट्टू या मॅचमध्ये खेळताना तुम्ही पाहतायत. तर मुकेश दास येत आहेत दुसऱ्या स्पेलमध्ये. अंगद पाटीलला तुम्ही पाहिलं जो कॅप्टन आहे ऋषी मात्रे प्रतिष्ठान पनवेल या संघाचा. इनामपुरी या गावाला तो बिलॉंग करतो. दुसऱ्या बाजूला तुम्ही प्रतिमेश मात्रेला पाहिला जो विक्रांत केने प्रतिष्ठान गौरीपाडा संघाचा कॅप्टन आहे आणि तो आपण पाहिला तर पुंडे गावाला बिलॉंग करतो. म्हणजे दोन्ही खेळाडू आपण पाहिले कॅप्टनच्या भूमिकेत. ग्रामीण खेळाडू तुम्ही पाहिले. सुहास पवारला आपण या स्पर्धेत खेळताना पाहिलं नाहीये. मॅन फ्रॉम कल्याण खूप चांगली गोलंदाजी त्याच्या साथीमध्ये तुम्ही पाहत असता. दिनू कांबळेला जरूर तुम्ही पाहिलं. मनीष कोलेकरलाही पाहिलं. हॅलो. व्यासपीठावर सन्माननीय प्रशांत पाटील साहेबांचं आगमन होत असताना तुम्हाला पाहायला मिळते. आम्हाला अजूनही आठवते की सातत्याने जी स्पर्धा आम्ही कव्हर करतो तो म्हणजेच खासदार चषक अंदूरच्या मैदानावर. आणि त्या मोमेंटला त्या क्षणाला सुद्धा आमच्या व्यासपीठावर अंतिम टप्प्यामध्ये ज्यांचं आगमन आम्हाला पाहायला मिळतं की त्यांची उपस्थिती आम्हाला पाहायला मिळते ते सन्माननीय प्रशांत पाटील यांचं इथे आगमन होत असताना व्यासपीठावर तुम्ही पाहू शकता. या खासदार चषकामध्ये यांचं आम्ही स्वागत करत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रशांत पाटील साहेबांचं व्यासपीठावर मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या खासदार चषक 2021 या क्रिकेट स्पर्धेमध्ये. तिथे थोडासा व्हॉल्यूम वाढवून सांगा माईकचा. तर थोडंसं व्हॉल्यूम द्यायचे. साहिल पाटील आणि सूरज जोशी जुने डोंबिवली यांच्याकडनं सुद्धा दोन्ही संघांना शुभेच्छा आणि खास करून या आयोजनाला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिले स्वर्गीय रामदास पाटील स्मृती चषक जुने डोंबिवलीच्या मैदानामध्ये वन मॅन आर्मी मुकेश पाटील साहेबांच्या माध्यमातून जगदीश जोशी असतील आमचे
आणि जे गिरिजा माता क्रिकेट संघ जुनून डोंबिवली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहिली. भरपूर परिश्रम सुभाष पाडे यांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये केले. पंचवीस धावा झाल्यात. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहतायत सुमित डोंगरे मिस्टर 360. हॅलो. त्याचबरोबर वलगावचे उद्योजक पराग भोईर यांचं सुद्धा आगमन झालं आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून या खासदार चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. थँक्यू. तर मुकेश दास पूर्णपणे सुमित डोंगरेला शांत ठेवले. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2च धावा आतापर्यंत आले. 3 चेंडूचा खेळ संपलाय. तर प्रशांत पाटील साहेबांबद्दल सांगायचं झालं तर प्रसाद सर या स्पर्धेत मानवतर सिरीजसाठी सायकल होती. ग्रामीण खेळाडूंसाठी मात्र त्यांनी एक निर्णय घेतला की ग्रामीण खेळाडूंनाही बाईक मिळावी. त्यामुळे त्यांनी तब्बल 1 लाखाची बाईक इथे उपलब्ध करून आपण पाहतो ती बाईक आपल्याला या स्पर्धेत पाहायला मिळते. प्रशांत पाटील साहेब आपण पाहतो 2 बाईक या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळते. एक ओपन आणि एक ग्रामीणसाठी. ग्रामीणमधनं आपण पाहिलं अष्टविनायक ठाकूरपाडा संघ फायनलचा चॅम्पियन संघ ठरला आहे. यतीश ठाकरेने खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेत दाखवलं, खास करून गोलंदाजी फलंदाजी. 29 धावा झाल्यात. व्यासपीठावर सन्माननीय नगरसेवक दये गायकवाड यांचं सुद्धा आगमन झालं आहे. मनपूर्वक स्वागत आपलं साहेब व्यासपीठावर या खासदार चषक 2021 क्रिकेट स्पर्धेमध्ये. सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम. त्याचबरोबर माजी सरपंच रमेश पाटील यांचं सुद्धा आगमन झालं आहे आणि रमेश पाटील यांचं स्वागत तुम्ही पाहतायत खेळपट्टीवर झालं आहे. विकेट घेत असताना 3ऱ्या अटेम्प्टमध्ये हा झेल स्वीकारला तो प्रथमेश म्हात्रेने आणि एक महत्त्वाची विकेट मिळवली आपल्या संघासाठी. फलंदाज बाद होतोय आणि पहिली विकेटची जोडी ती फुटते. बाद होते फलंदाज तो सुमित डोंगरे. क्रिकेट स्पर्धा पाहत असतो मात्र जेव्हा जेव्हा मुकेश दास गोलंदाजी करतात त्यावेळी फायनलिस्टचा क्षेत्रक्षय प्रशस्त डीपमध्ये ठेवला जातो आणि तिथेच हा झेल गेला बघा. म्हणजे त्याच प्रकारे तो गोलंदाजी करतो. कॅप्टन प्रथमेश म्हात्रे स्वतः तिथे डीपमध्ये होते आणि त्यांनी खूप चांगला झेल टिपलाय. नाही हे सुद्धा लक्षात आपल्याला आलं पाहिजे कारण सुमित डोंगरेसारखा खेळाडू ज्याचा मात्र फेवरेट झोन आहे तो म्हणजेच फाईन लेग लॉंग लेग या ठिकाणी तो खेळतो आणि त्यामुळे तो ट्रॅप होता. त्यामुळे ते जाळं असलं होतं आणि त्या जाळ्यात अडकला तो म्हणजे सुमित डोंगरे. हे सुद्धा विसरून चालणार नाही. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. किरण पवार मॅन फ्रॉम सावळेश्वर सावळा. मॅग्निफिसंट नवी मुंबई या संघामध्ये सुद्धा किरण पवारला तुम्ही भरपूर वेळा पाहत असाल. सावळा संघासाठी खूप मोठं योगदान त्याचं राहिलं. सावळेश्वर सावळा आमचे प्रफुल्ल केदारे असतील. भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे टेनिस बॉल. आणि आज आपण पाहिलं तर मास्टर माइंड महेश दळवी मोरबी याचा आज वाढदिवस होता आणि त्यालाही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सकाळी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा चेंडू तुम्ही पाहतायत. मुकेश दास काय गोलंदाजी केली या स्पर्धेत. आपण विचार केला तर जरूर उस्मानने त्याच्यावरती हल्ला चढवला असेल मात्र काय गोलंदाजी केली. पाण्याची मागणी करतात बघा पंच जय पवार सर. तर पाणी घेऊन जायचे. ऐसे और भी 3 वीडियोस के लिए चैनल को षटकांचा खेळ इथे सब्सक्राइब समाप्त झालाय आणि रिची म्हात्रे प्रतिष्ठान पनवेल संघाची धावसंख्या ती 3 षटका अखेर 29 धावात. उस्मान पटेल अजूनही मैदानाच्या आतमध्ये. किरण पवार 3ऱ्या क्रमांकावरती आलेत मात्र आकाश तारेकर अजूनही खेळाडू कक्षामध्ये. महाराष्ट्राचा बाईकमॅन म्हणून ज्याची ओळख आहे तो आकाश तारेकर सुद्धा आपण पाहू शकाल खेळाडू कक्षामध्ये. विशाल जितेकर कॅप्टन कूल म्हणून त्याची ओळख आहे. ब्रॉक लिझनरला सुद्धा तुम्ही पाहतायत. राम म्हात्रे ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सुभाष पाटील या क्रीडांगणामध्ये महाराष्ट्रभरातून कानाकोपऱ्यातून खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाले. जरूर कृष्ण सातपुते इथे आले नाही मात्र इजाज कुरेशीला सुद्धा तुम्ही पाहिलं. मोठमोठे खेळाडू या स्पर्धेत खेळताना तुम्ही पाहिले. गुजरातवरून आपण पाहिलं तर गोलंदाज सोहेल पटेल सुद्धा आलेत. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर खूप मोठं योगदान आपण पाहिलं. राम म्हात्रे रवी म्हात्रे आपण पाहतो. हेमंत म्हात्रे असतील सूरज मडवी असतील आणि त्यांचं पूर्ण ग्रुप. जयेश शेलार त्यांचे खूप मोठं योगदान आहे. सातत्याने जी जिम्मेदारी जयेश शेलार यांना दिली आहे ती जिम्मेदारी ते बजावत आहेत. प्रवीणदादा पाटील यांच्या खांद्याला खांद्यावर 29 धावा झाल्यात. 29 29 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अजित मोहिते आणि
योगेश पवार काहीतरी चर्चा करतायत. आज आपण पाहतोय 4 मार्च त्यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. खासदार चषक कपिल पाटील साहेब यांचा उद्या वाढदिवस. प्रशांत पाटील यांच्या शुभासे आपण वाढदिवस सुद्धा साजरा करणार आहोत. आज केक कापणार आहोत. नक्कीच कपिल पाटील यांचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. आणि राम मात्रे आपण पाहिलं तर आमचे सहकारी समालोचक प्रसाद परब सर यांचा वाढदिवस 6 मार्च. 3 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजी करण्यासाठी येतोय निखिल बागुल येत आहेत, मॅन फ्रॉम वाडा. सन्माननीय नगरसेवक मदन बुवा नाईक यांचं सुद्धा आगमन झाले. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या खासदार चषक 2021 क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांचं आम्ही या व्यासपीठावर मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. आमच्या कॉमेंटरी बॉक्सच्या समोर तुम्ही सोहेल पटेलला बघताय. निस्सीम चाहते आहेत आणि स्वतः एक खूप चांगले आयोजक, क्रिकेटचे निस्सीम चाहते, निस्सीम प्रेमी सन्माननीय मदन बुवा नाईक साहेबांचं इथे आगमन झालं आहे. आणि आपल्या विभागात जेव्हा जेव्हा मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धा असतात आवर्जून त्यांचं व्यासपीठावर आगमन पाहायला मिळतं. त्यांचं इथे आगमन झालं आहे. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या खासदार चषकामध्ये. 30 धावा झालेत. निखिल आले 4थं षटक घेऊन. राम मात्रे यांच्या बरोबर समोर तुम्ही पाहिलं तर सोहेल पटेल, मुनाफ पटेल जे इंटरनॅशनल तुम्ही पाहिलं भारतीय संघाडी त्यांचेच भाऊ गुजरातवरनं खास इथे आलेत. आणि इथे मात्र झेल सुटलाय बघा. संदीप पाटील होते मॅन फ्रॉम सोनारी आणि सोपा झेल इथे त्यांनी सोडलाय शॉर्ट थर्ड मॅनला. किरण पवारला इथे जीवदान मिळालंय. 31 धावा तुम्ही दापलकरती पाहू शकाल. गोलंदाज निखिलला तुम्ही पाहतायत. 4थं षटक मार्गस्थ असताना 5 ओव्हरचा मेगा फायनलचा सामना रिची मात्रे प्रतिष्ठान पनवेल विरुद्ध विक्रांत केने प्रतिष्ठान गौरीपाडा. हा चेंडू तुम्ही पाहतायत. पंच वाईट चिकून करतायत. जास्त बाउन्स घेतला थोडा पंच हेच सांगतायत. 1 ने धावसंघ पुढे सरकेल दापलकर धावा लागला त्या 32. 1 बाउन्सचा इशारा सुद्धा केलाय आणि वाईट सुद्धा घोषित केलाय. आणि विक्रांत केने सुद्धा भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे आरेगावचं जे आपल्यामध्ये आज नाही आहेत. मात्र मी खऱ्या अर्थाने कौतुक करेल प्रथमेश पाटीलचं. संदप गावचे आमचे सातत्याने त्याच्या नावाने महाराष्ट्रभर संघ खेळतो. आणि मला आठवते विक्रांत केनेचं गाणं दुबईमध्ये सुद्धा गुणगाणलं होतं. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात येत नाही. बघा उस्मान पटेलला सुद्धा मचिंद्र सर थोडंसं शांत ठेवलंय. हे वैशिष्ट्य आपण पाहिलं तर विक्रांत केने प्रतिष्ठान गौरीपाडा अर्थातच रायगड. निलेश परदेसी मास्टर माइंडचं काम सातत्याने रायगड वासियांसाठी तो करत असतो. अनेक खेळाडूंचं मात्र तो बांधणी करत असतो. दिग्गज खेळाडू त्याच्या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळत असतात. 33 धावा धापा लागल्या. 4थं षटक मार्गस्थ आहे. सॅम सुद्धा आपण पाहतोय. ड्रोन कॅमेरा सुद्धा तुम्ही पाहू शकाल. तेहतीस धावा. सर्व पंचांचंही कौतुक करेल. जय पवार सर, सुभाष पाटील सर, निरंजन सावंत सर, खूप चांगली भूमिका त्यांची. त्यानंतर आमची संपूर्ण GTC वाहिनीची टीम आणि किरण पवारच्या बॅटमधून बघायचं आहे टायमिंग व्यवस्थित जुळलंय का. आणि मिड विकेटला खूप चांगला झेल तिथे टिपलाय. फलंदाज होईल बाद. किरण पवारची खेळी समाप्त. खासदार चषक आदियो मानाचा धन्यवाद. तर राम मात्रे यांचा आपण पाहतोय फेवरेट खेळाडू महाराष्ट्राचा बाईकमॅन मॅन फ्रॉम पारगाव आकाश तारेकर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. एक्सपोर्ट डिंगडॉंग सारख्या संघामध्ये सुद्धा या खेळाडूची वर्णी लागते. आता इथे धावांसाठी संघर्ष करावा लागला. 33 धावा झाल्यात आणि किरण पवारचा झेल मात्र योगेश पवारने टिपला मिड विकेटला. सलग 3 षटकार सलग 3 चौकांसाठी 1000 रुपये. बघा आकाश तारेकरसाठी गौरीपाड्याचे राम मात्रे ते स्वतः एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू आहेत गौरीपाड्याचे. मग मात्रे असतील आमचे रवी मात्रे. मात्र बघा उस्मान पटेलला पूर्णपणे शांत ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये. ज्या उस्मानने या स्पर्धेत 3 मॅचमध्ये 122 धावा कुठल्या होत्या त्या उस्मान पटेलला पूर्णपणे शांत ठेवलंय ते विक्रांत केने प्रतिष्ठान गौरीपाडा या संघाने. प्रथमेश पाटील संदप आणि शुभम म्हात्रे गौरीपाडा यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्ही पाहतायत. अजून एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय.
उस्मान पटेलकडे सुद्धा उत्तर नाहीये निखिलच्या गोलंदाजीवरसाठी. तर निखिल आपण पाहतो मॅन फ्रॉम वाडा, वाड्याचा हा खेळाडू तुम्ही पाहतायत आणि खूप चांगली गोलंदाजी तो करतोय. 33 धावा झाल्या, धावांसाठी संघर्ष करावा लागतोय तो रिची मात्रे प्रतिष्ठान पनवेल संघाला. हा चेंडू तुम्ही माहिती आहे उस्मानचा व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. क्षेत्ररक्षक बघा किती वेगाने आले होते, प्रयत्न खूप चांगले केले. आणि फलंदाज आकाश तारेकर एकही चेंडू न खेळता धावचीच्या स्वरूपात बाद. कारण सनसाईची क्रिकेट स्पर्धा जी झाली पालघर येथे जास्त स्पर्धेत सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. आणि ही गोष्ट विसरून चालणार नाही आहे की मागच्या अगोदरच्या काही सामन्यांमध्ये निखिलला संधीसुद्धा नव्हती संघामध्ये. तो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ॲज अ 12th मॅन म्हणून होता, पण अंतिम फेरीमध्ये जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करत असताना पूर्णपणे डॉमिनेट केलं आहे रिची प्रतिष्ठान पनवेल या संघाच्या फलंदाजांनी. खास करून उस्मान पटेल ज्याचा बल्ला या स्पर्धेमध्ये अक्षरशः आग ओकत होता, अशा फलंदाजाला अक्षरशः शांत ठेवलं आहे आणि खूप चांगली कसदार गोलंदाजी पाहायला मिळाली ती निखिल बागुलकडून. आणि आता मात्र शेवटचं षटक घेऊन होतोय रणजीपटू बद्री आलम गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. आणि मॅन फ्रॉम कामोटे बारक्या कांबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका गाण्यामध्ये सुद्धा आपल्याला नाव सुद्धा त्याचं ऐकायला नेहमीच मिळत असतो. आमचे सुलक्षण भोईर असतील कामोटे म्हटल्यानंतर, परेश मात्रे असतील आमचे कामोटे सलामीला येत असताना खूप मोठं योगदान परेशचं राहिले जयमान कामोटे संघासाठी. त्याचबरोबर भाऊ मात्रेंचा सुद्धा आवर्जून उल्लेख करावा लागेल, जे अप्रतिम समालोचक सुद्धा आहेत कामोठेचे. नक्कीच भाऊ मात्रे सातत्याने रायगडमध्ये त्यांचा आवाज तुम्ही ऐकत असता. मॅन फ्रॉम कामोटेचे एक अप्रतिम समालोचक. आणि 4 षटकात फक्त 34 धावा झाल्या आहेत. आणि शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज बद्री आलम, एक रणजीपट्टू, आणि त्याचा सत्कार सुद्धा आयोजकांनी केला. इथे काल विशेष सन्मान आपण पाहिला. योगेश पवार असतील आमचे एक रणजीपट्टू, 2 रणजीपट्टू आपल्याला या टीममध्ये पाहायला मिळतात. आणि तेवढंच चांगलं टेनिस बॉल सुद्धा ते घेतात. तसला घाई करा बद्री आलम, जास्त वेळ नका घेऊ. 34 धावा झाल्यात आणि धावांसाठी संघर्ष करावा लागतोय रिची मात्रे प्रतिष्ठान. तर रिची मात्रे आणि विक्रांत केने दोन्ही नावं आपण पाहिली. मचिंद्र सर तर खूप मोठी नावं आहेत, जरूर ते आपल्यामध्ये आज नाही आहेत, मात्र त्यांच्या नावाने सातत्याने एका बाजूला प्रमोद मात्रे, दुसऱ्या बाजूला प्रथमेश पाटील सातत्याने संघ उतरवत असतात. बद्री आलम गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू पाहावं लागेल, आपण पाहिलं तर भरपूर बाउन्स घेतलाय. पंच वाईटची खून करतायत बद्री आलम तुम्ही पाहतायत. 1 धाव इथे मिळेल. धावसंख्या 35. वाईटचा इशारा आलाय बघा. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल, लक्षात घ्या. जय पवार सर आणि निरंजन सावंत सर दोन्ही पंच कल्याणचे आहेत. बद्री आलम बघा, पंचांचा निर्णय अंतिम असेल, लक्षात घ्या. 35 धावा झाल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ असताना धावांसाठी थोडंसं संघर्ष करावा लागतो उस्मान पटेल जुनी मैदानाच्या आतमध्ये. मात्र त्याची बॅट थोडीशी शांत आहे. बघायचं बारक्या कांबळे कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. विलास कांबळे खरं त्याचं नाव आहे, मात्र बारक्या नावाने त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली आहे. विलास कांबळे. शेवटचं षटक घेऊन आलेत गोलंदाज बद्री आलम गंधारी गाव एन कडून गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहतायत. क्षेत्ररक्षक मिड विकेटवरनं आलेत. योगेश पवार आहेत तिथे. अजित मोहितेकडे फेकी करतात. एस्टेशच्या हातामध्ये एकच धाव इथे मिळेल. 1ने धावसंख्या पुढे सरकेल. धावा झाल्या त्या बिपिन दुबेची खूप चांगली भूमिका राहिली या स्पर्धेमध्ये. 36. शेवटचे 5 चेंडू आता शिल्लक आहेत. धावा येत नाही आहेत. पहिल्या षटकात 12 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकात सोहेलने 11 दिले. मात्र तिसऱ्या षटकात मुकेश दासने फक्त 4 धावा दिल्या आणि चौथ्या षटकात निखिलने फक्त 5 धावा दिल्या. म्हणजे 2 षटकात फक्त 9 धावा आल्या मचिंद्र सर तिसऱ्या आणि चौथ्या षटकात. हा चेंडू तुम्ही पाहतायत बॅटच्या बरोबर संपर्कात आलाय. उस्मान पटेलच्या बॅटमध्ये येणारा हा संघर्षमय षटकार. टाळ्या होत्या. रायगडचा टायगर या स्पर्धेत 152 धावा कुठल्यात आतापर्यंत आणि या स्पर्धेतील सर्वाधिक धावा उस्मान पटेलच्या नावावरती. सलग 3 षटकांसाठी रोहित सोनोने यांच्याकडनं 1100 रुपये सुद्धा आहेत. हा चेंडू तुम्ही पाहताय ब्लॉकॉलचा चेंडू होता, त्यालाही खोदून काढला. 1 धाव तर वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव बघायचं वेगाने पूर्ण होईल का, आणि 2 धावा इथे
वेगाने पूर्ण केल्या आहेत. 44 धावा तुम्ही धावपलकावरती पाहू शकाल. रिची मात्रे प्रतिष्ठान पनवेल संघ तुम्ही पाहताय. तालुका वाईज जे 8 संघ खेळले आणि त्या संघामधनं हा संघ अंतिम फेरीमधनं आणि ओपन लॉटमधनं 8 संघांमधनं आपण पाहिलं तर विक्रांत केने प्रतिष्ठान गौरीपाडा 32 धावांवरती खेळतोय. उस्मान पटेल वैयक्तिक 44 मधल्या 32 धावा या उस्मानच्या आहेत. बद्री आलम हा चेंडू तुम्ही पाहताय. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक होते ते झाले बीट. चेंडू जाईल सीमापार. चौकार. मात्र रायगडचा टायगर उस्मान पटेल स्ट्राईक एंडला आहेत आणि एकतर्फी झुंज तो मैदानाच्या आतमध्ये देतोय. 48 धावा झाल्या आहेत रिची मात्रे प्रतिष्ठान पनवेल संघाच्या. अजूनही आपण पाहिलं तर 2 चेंडू बाकी आहेत आणि 48 धावा झाल्यात. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आपण पाहू शकाल. पहिल्या सत्रातील भरपूर संख्येने आमचे लाडके क्रिकेट रसिक पाहत आहेत आणि प्रेक्षक मजिंदर सर या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत. मात्र प्रेक्षकांना एकच विनंती करेल की आपण सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सचा वापर करा आणि मास्कचा खास करून वापर करा. 2021 मध्ये हा चेंडू मात्र भरपूर उंच गेलाय आणि अजित मोहिते झेल खाली आणि रायगडचा टायगर उस्मान पटेल बॅक टू द पॅव्हेलियन. निमित्त काढलंय कपिल पाटील साहेबांच्या वाढदिवसा. जरा एकदा जोरदार टाळ्या होत्या. 36 धावांची एक मॅरेथॉन इनिंग. 19 चेंडू मध्ये 36 धावांची खेळी करणारा उस्मान पटेल मात्र स्वतःवरती नाराज आहे आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कॅप्टन कूल मॅन फ्रॉम दापोली विशाल जितेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल. 48 धावा झाल्या आहेत आणि या स्पर्धेत आपण पाहिलं मचिंद्र सर 150 पेक्षा जास्त धावा आम्हाला आठवतोय. दिनेश हिरामन पाटील साहेबांची स्पर्धा आजही आठवते. वाकलन संघाच्या जीत भोईरने त्या स्पर्धेत 240 धावा वैयक्तिक कुठल्या होत्या त्या स्पर्धेत आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता जीत भोईर आपण पाहतोय. आणि त्याच वर्षी उस्मान पटेलच्या सुद्धा 209 धावा काहीतरी होत्या आणि तो विक्रम इथे मात्र मोडीत काढला होता. तो जीत भोईरने 240 धावा कुठत असताना एका स्पर्धेमध्ये. नक्कीच उस्मानच्या 209 धावा आपण पाहिल्या होत्या. प्रसाद सर मला वाटतं किरवलीच्या स्पर्धेत रोंजनच्या टोल नाक्यावर. भरपूर आठवणी आहेत उस्मान पटेल यांच्या सुद्धा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. डीप थर्ड मॅनला तुम्ही संदीप पाटीलला पाहतात. मॅन फ्रॉम सोनेरी हा चेंडू बारक्या कांबळेला सुद्धा पूर्णपणे शांत ठेवलं. इथे मात्र एकच धाव मिळाले. ज्या प्रकारे आपण पाहिलं तर सेमीफायनलमध्ये स्वर्गीय दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान SP या संघाला सुद्धा मचिंद्र सर 49 धावांवरती रोखलं होतं आणि रिची म्हात्रे प्रतिष्ठान पनवेल संघाला सुद्धा 49 धावांवरती रोखले आणि 50 धावांचं लक्ष ऐसे और येते भी वीडियोस के विक्रांत लिए केने चैनल को प्रतिष्ठान गौरीपाडा या सब्सक्राइब करो संघासमोर. और बेल आइकन को. हॅलो, या आपण आमचे व्यासपीठावर पाहुणे उपस्थित आहेत, मान्यवर उपस्थित आहेत. म्हणजे त्यांचं थोड्या वेळापूर्वी इथे आगमन झालंय. सर्वांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. मी सर्वप्रथम विनंती करतो या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रवीण शेठ कारभारी यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. व्यासपीठावर TDC बँकेचे संचालक सन्मान्य प्रशांत पुरुषोत्तम पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. नेहमीच त्यांचं पाठबळ राहतं. आज आपण बघत आहोत खासदार चषक कपिल पाटील साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य तुम्हाला पाहायला मिळते आणि सन्मान्य प्रशांत पाटील साहेबांचं इथे आम्ही सन्मान इथे करत असताना प्रेमाची मायाची उबदार शाल, एक सुंदर अशी शाल तुम्हाला पाहायला मिळते. त्यांच्या पाठीवर पांघरली जाते प्रवीण शेठ पाटील यांच्या माध्यमातून, प्रवीण शेठ कारभारी यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर एक खूप चांगला सुंदर असा मोमेंटो महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवरायांची प्रतिमा तुम्हाला पाहायला मिळते, दिली जाते काचेच्या पेटीत बंद असलेली. आणि त्याचबरोबर सुगंधी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन तुमचंसुद्धा आयुष्य असंच बहरत राहावं हीच आम्ही प्रार्थना करत आहोत आणि या शुभेच्छा आम्ही देत आहोत तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. त्याबद्दल त्यांचा सन्मान इथे होत असताना गणेश शेठ कारभारी आणि त्याचबरोबर दीपक शेठ कारभारी यांच्या शुभ हस्ते यानंतर पुढचा सन्मान इथे केला जाईल. सन्मान्य नगरसेवक भिवंडीचे आणि एक इंसिम चाहते खूप चांगले आयोजक मननबुवा नाईक इथे उपस्थित आहेत. यांचा सन्मान केला जाईल. अत्यंत ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे.
आणि यांचा सन्मान करण्याची पुन्हा एकदा मी विनंती करतो या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय गणेश शेठ कारभारी यांना. मात्र विनंती करतो दोन्ही आमच्या आयोजकांना, आपण पण दीपक शेठ आणि त्याचबरोबर प्रवीण शेठ कारभारी दोघांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही ते करत आहोत. मनपूर्वक आभार व्यक्त करतो मदनबुवा नाईक यांचं की आपण इथे आलात आणि व्यासपीठावर आमच्या सर्व आयोजकांची आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य प्रवीण शेठ कारभारी, दीपक शेठ कारभारी यांना मात्र शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून मिळाल्या आहेत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. यानंतर व्यासपीठावर पराग भोईर साहेब इथे उपस्थित आहेत आणि पराग भोईर साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. यानंतर पुढचा सन्मान पराग भोईर साहेबांचा इथे केला जाणार आहे प्रवीण शेठ कारभारी यांच्या शुभ हस्ते. हे सर्व अतिथीगण त्यांचे निकटवर्ती आहेत, जवळचे मित्रसुद्धा आहेत. यांचा सन्मान इथे होत असताना व्यासपीठावर पराग भोईर तुम्ही पाहतात स्क्रीनवर तुम्हाला हे चित्र पाहायला मिळते आणि दोन्ही बंधूंच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होत असताना यानंतर अरुण पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि अरुण पाटील यांचा सुद्धा सन्मान इथे केला जाईल. भारतीय जनता पार्टी युवा नेते, स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रवीण शेठ कारभारी आणि युवा उद्योजक दीपक शेठ कारभारी यांच्या शुभ हस्ते. अरुण पाटील साहेबांचा सन्मान इथे होत असताना GTC लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे आणि खूप चांगली कामगिरी आमच्या प्रत्येक कॅमेरामॅनची, टेक्निकल टीमची. त्यामुळेच खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असते ती GTC लाईव्ह आणि GTC पूर्ण टीमला, GTC लाईव्हच्या टीमला. यानंतर व्यासपीठावर उपस्थित आहेत. आवर्जून एका गोष्टीचा मी ते उल्लेख करतोय की ते या स्पर्धेचे प्रमुख आयोजक भारतीय जनता पार्टी युवा नेते प्रवीण शेठ कारभारी यांचे ते मेव्हणे आहेत आणि ते सन्मानित केला जाईल तो किरण शेलार यांचा. किरण शेलार विनंती करतो की आपण इकडे यायचं आमच्या स्क्रीनजवळ. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हा सन्मानित केला जाईल. सासरची मंडळी आहे ती म्हणजेच त्यांचे मेव्हणे किरण शेलार यांचा सन्मान इथे केला जातो. यानंतर विनंती करतो मी संकेत पाटील, आपण सुद्धा यायचं आहे. संकेत पाटील यांचा सुद्धा सन्मान इथे केला जाईल आणि हा सुद्धा सन्मान करण्याची विनंती करतोय या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय तर कांचन कुलकर्णी यांचे इथे आगमन होत आहे. महिला जिल्हाध्यक्ष, मनपूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीने या खासदार चषकामध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तर हा सन्मान इथे होत असताना संकेत पाटील यांचा व्यासपीठावर प्रवीण शेठ कारभारी यांच्या शुभ हस्ते. तर यानंतर संजय पाटील यांचा सन्मान इथे केला जाणार आहे आणि विनंती करतो पुन्हा एकदा आम्ही प्रवीण शेठ कारभारी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. तर प्रवीण शेठ कारभारी आणि दीपक शेठ कारभारी यांचे ते भाऊजी आहेत. संजय पाटील यांचा सन्मान इथे होत असताना व्यासपीठावर थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा आपण म्हणणार कॉमेंट्री बॉक्समध्ये, कारण अजून काही पाहुणे इथे मात्र येणार आहेत, कारण स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या क्षणामध्ये शेवटचा सामनासुद्धा सुरू आहे या खुल्या गटातला, ओपन गटातला. मैदानावर तुम्ही पाहतात 50 धावेंचं लक्ष गाठायचं आहे सामना जिंकण्यासाठी. आणि वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि ऐकूया पुढच्या सत्रामध्ये मच्छिंद्र पाटील यांचा आवाज. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. चले के मैदान के ऊपर शानदार माहौल, खचाखच भरा हुआ स्टेडियम. ऐसा लग रहा है कि हम वानखेड़े स्टेडियम में कमेंट्री कर रहे हैं. ये शानदार माहौल मैदान के ऊपर. पहले दूसरी गेंद, ये देखिए प्रथमेश के लिए यहाँ पर गेंद को खेलने की बहुत ही कोशिश की थी, लेकिन जिस प्रकार से गेंदबाजी में अजीत मोहिते के यहाँ पर बल्लेबाजी स्ट्राइक एंड पर और गेंदबाजी में आते हुए गेंदबाज मयूर वाघमरे पनवेल देवस से बिलोंग करने वाले खिलाड़ी है. हैट्रिक छक्के के लिए यहाँ पर माफ कीजिए, लगातार 6 छक्कों के लिए आपको 3 छक्के के लिए 11,000 रुपये का इनाम
1100 का इनाम दिया जाएगा। माफ़ कीजिए, हम आपकी अनाउंसमेंट काफ़ी कम करना चाहेंगे क्योंकि मुकाबले को हम फोकस करेंगे। पटके हुई गेंद थी, ये देखिए अजीत मोहिते का बल्ला आग उगलता निकलता हुआ और खिलाड़ी वहाँ पर मौजूद है। बाहर क्या कामले बिलोंग करते काम्बोडा गांव से, यहाँ से मिलेगा महज 1 रन। क्या शानदार माहौल है। पिछले दोस्तों 5 दिन से क्या कुछ नहीं देखा मैदान के ऊपर। किसी को हंसते हुए देखा, किसी को रोते हुए देखा, किसी को जीत का जश्न मनाते हुए देखा तो किसी को गम को छुपाते हुए देखा। सुख दुख भरी क्रिकेट अंतिम चरण में आती हुई और सांसद ट्रॉफी का ये अंतिम चरण मैदान के ऊपर ठीक 5:40 हो चुके हैं। दर्शकों से कचाकच भरा स्टेडियम। चीटी को भी अंदर आने के लिए यहाँ पर जगह नहीं है। ये स्टेडियम काफी भरा हुआ नजर आ रहा है। ये इसकी सफलता जाती है प्रवीण जी कारबारी, दीपक जी कारबारी, हमारे राम मात्रे, हमारे रवि मात्रे और सभी कार्यकर्ता, इनका मैं श्रेय दूंगा। ऑल क्रेडिट गोज टू। जीत के लिए सफर है 50 रनों का दोस्तों। ये मुकाबला काफी बड़ा होगा। एक तरफ है रिची प्रतिष्ठान पनवेल के पुरस्कार थे हमारे दिनेश शेट और शुभम महादेव प्रथमेश पाड़ी विके प्रतिष्ठान के पुरस्कर्ता है। एक तरफ नीलेश परदेसी मास्टरमाइंड, एक तरफ प्रमोद महात्रे मास्टरमाइंड। ये दोनों के बीच में भी चलेगा मुकाबला। सेकंड पर बल्लेबाज प्रथमेश मात्रे, मैन फ्रॉम फोंडे उड़ान से बिलोंग करने वाले खिलाड़ी। इस मैदान के ऊपर थोड़ी सी मैं कहूँगा तब्दीली होती नजर आ रही है। जीत के लिए 50 का लक्ष्य और शानदार माहौल बीच मैदान के ऊपर। दादा आवाज नका करू। त्याचबरोबर व्यासपीठावर इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचे आमचे पत्रकार इथे उपस्थित आहेत, मिस्टर पठाण, त्याचबरोबर महादेव पंजाबी आणि आशा माळी यांचे इथे आगमन झाले। पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत, कारण ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते। प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक टच सुद्धा मिळाला आहे या स्पर्धेला। थँक्यू। इस बीच पहले गेंद प्रतिमेश के पर खिलाड़ी मौजूद थे वहां पर शॉर्ट दरमियान रीजन में, यहाँ से 1 रन बिल्कुल लेग बाइज के तौर पर पूरे करते हुए प्रतिमेश इज नॉट ऑफ द मार्क नाउ। द स्कोर मूव्स अप टू फिफ्थ विदाउट लॉस। तो प्रवीण दादा, इनके माता पिता की 32वीं एनिवर्सरी भी है, उनका भी स्वागत करना चाहेंगे। और कल जिनका जन्मदिन है हमारे कपिल जी साहब, जिनके जन्मदिन के शुभ अवसर पर प्रतियोगिता का आगाज किया गया है यहाँ पर, उनका भी केक यहाँ पर काटेंगे हम। ये हमें राम माते जानकारी देते। स्वागत है आपका। और ये देखिए स्टांस देखिए, अजीत मोहिते मैन फ्रॉम नायगांव से बिलोंग करने वाले काफ़ी कसी हुई खिलाड़ी है, जिनके नाम से गेंदबाज यहाँ पर कांपते। वही खिलाड़ी मैदान के ऊपर चौके के साथ शुरुआत की उन्होंने, और गेंदबाज वही मयूर वाघमारे, जिन्होंने इस प्रतियोगिता में 7 विकेट प्राप्त किए, सबसे ज़्यादा विकेट प्राप्त किए। यस, टाइम लिमिटेशन आपके लिए होगा यहाँ पर। अंपायर निरंजन सावंत सर हमें बताते हुए, और गेंदबाज के लिए तैयार मयूर वाघमारे, स्ट्राइक एंड पर अजीत मोहिते। अच्छी गेंद यहाँ पर ड्राइव कैच गेंद को सॉफ्ट हैंड्स के जरिए खिलाड़ी वहाँ पर मौजूद थे। लॉन्ग ले के बारक्या कामले काफ़ी स्फूर्तिले खिलाड़ी दोस्तों। मैंने उस दिन भी आपको जिक्र किया था कि आकाश तारेक और बारक्या कामले ऐसे नामी खिलाड़ी है जो काफ़ी स्फूर्तिले खिलाड़ी है, तेजी से दौड़ते हैं। और यहाँ से मिलेगा 1 रन। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 1 से आगे बढ़ता हुआ 7 पर पहुँचता हुआ पारी का पहला ओवर प्रगति पर। क्या गेंदबाज की मयूर ने, मैं तारीफ करना चाहूँगा मयूर की, पहले गेंद पर चौका लगाया था, उसके बाद उनकी शानदार वापसी। एक गेंद अभी भी शेष इस मयूर की, पहले गेंद पर चौका लगाया था अजीत मोहिते ने, उसके बाद जंजीर डाली गेंद बल्लेबाजों के पैरों में। आपकी बार क्लीन बॉल, कोई मौका नहीं यहाँ पर। पहला ब्रेक टू विकेट मिलता हुआ 8 विकेट प्राप्त के प्रतियोगिता में मयूर वाघमारे सबसे आगे निकल चुके हैं विकेट के बारे में। निमित्त काढलंय कपिल पाटील साहेबांच्या वाढदिवसाचा, निमित्त काढलंय कपिल पाटील साहेबांच्या वाढदिवसाचा। प्रवीण कारभारी दादानी ठेवलाय खासदार चषक अधियो मानाचा, दीपक कारभारी दादानी ठेवलाय खासदार चषक अधियो मानाचा, प्रवीण कारभारी दादानी ठेवलाय। कमाल की गेंदबाजी, पहले गेंद पर चौका लगाया था। यस प्रसाद जी। तांबल्याचे नळेश टाकळेंचे आगमन झालंय। आम्ही त्यांना विनंती करतो की आपण येऊन व्यासपीठावर स्थानबद्ध व्हायचं आहे। मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। आणि पुन्हा एकदा वळतो कॉमेंट्री बॉक्समध्ये मच्छिंद्रकडे। धन्यवाद। और की समाप्ति टीम का स्कोर बनता हुआ 6 रन। ब्यूटीफुल एटमॉस्फेयर फॉर द क्रिकेट। देख सकते हैं आप यहाँ पर क्या शानदार माहौल मैदान के ऊपर। Sun is beating down slowly. Birds are flying in there, rushing and cheering crowd, plenching of flag, plenching of color. What a wonderful and fabulous atmosphere for the cricket. A very good evening to all of you present here. Please don't go anyway. Join with us. Enjoy with the MP Trophy 2021. You are watching the big fight. बहुत ही बड़ा मुकाबला दोस्तों बीच मैदान पर खेला जाएगा। और की समापन हो चुका है यहाँ पर। शानदार समापन मैं कहूँगा। इस ओवर में मिले 7 रन और यहाँ पर प्राप्त की 1 विकेट मैदान के ऊपर। जीत के लिए 50 का लक्ष्य। यही टीम मैदान के ऊपर जो बात कर रहे हैं रिची प्रतिष्ठान पनवेल, जिन्होंने पिछले 3 मुकाबले टॉस जीतने के बाद चेस किए थे, लेकिन आज उनके मैं कहूँगा टॉस उनके फेवर में नहीं था। अब उनको डिफेंड करने 50 रन, क्या कर पाएंगे 50 को डिफेंड। और की समाप्ति टीम का स्कोर
7 रन 1 विकेट के नुकसान पर। अंगद पाटिल गेंदबाजी में आते हुए छोटे से गांव से बिलोंग करने वाले इनानपुरी जो उनका गांव है और छोटी सी प्रतियोगिता थी केपी ट्रॉफी केस खुटारी प्रीमियर लीग केपीएल में उन्होंने शुरुआत की थी और वही खिलाड़ी मैदान के ऊपर। आज ये खिलाड़ी दोस्तों देश विदेश में पहुंच चुका है। ये खिलाड़ी दुबई जाके आया, ये तो खिलाड़ी कतार जाके आया, ये खिलाड़ी गोवा कई राज्य कई देशों में घूम के आए और ये छोटे से कद के खिलाड़ी मैदान पर आते हुए। अंगद इस साल उनकी शादी भी हो चुकी है, यानी कि शादी के बंधन भी यहाँ पर बन चुके हैं। देखना मैदान के ऊपर क्या बल्लेबाज को बंधन में कर पाएंगे, क्या बल्लेबाज के पैरों में जंजीर डाल पाएंगे, क्या होगा बीच मैदान के ऊपर। शांत माहौल, दर्शकों से खचाखच भरा मैदान और ऐसा लग रहा है कि हम वानखेड़े स्टेडियम में कमेंट कर रहे हैं ताकि माहौल ही काफी गजब का मैदान के ऊपर। ये सुहानी शाम हमारे साथ मैदान पर। ये देखिए रिवर्स के जरिए कमाल की टाइमिंग करने की कोशिश, लेकिन गेंदबाजी उफान पर चलते हुए अपने कद का इस्तेमाल करते हुए, कंधे का इस्तेमाल करते हुए डॉट गेंद की समाप्ति। नामी बल्लेबाज उनके सामने इस समय स्ट्राइक करने पर अजीत मोहिते जैसे बल्लेबाज को गेंद बीट करना मानो तारों को तोड़ने के बराबर है, वो काम कर रहे हैं अंगद मैदान के ऊपर। 7 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। टीम का स्कोर 7 1 विकेट के नुकसान के ऊपर। अजीत मोहिते इज ऑन द स्ट्राइक नाउ। पटकी भी गेंद थी लेकिन यहाँ पर स्ट्रॉन्ग अपील। गेंद में गति कितनी थी, गेंद जारी निकल जा रही है डीप थर्ड मैन के रीजन में। खिलाड़ी वहां पर मौजूद है लेकिन उनके पहुंच से बाहर गेंद और ये मिलेगा शानदार चौका। सलग 3 षटकारांसाठी 10,000चं पारितोषिक आणि प्रत्येक षटकारासाठी हजारोचं पारितोषिक खास करून फलंदाज अजित मोहितेसाठी प्रशांत म्हात्रे यांच्याकडून आम्ही जाहीर करत आहोत। ऑल द बेस्ट। बहुत बहुत शुक्रिया प्रसाद जी। अजीत मोहिते एक ऐसा खिलाड़ी दोस्तों, ये आंधी तूफान के साथ मैदान पर जाता है और मैदान पर वो तबाही वो तूफान मचा देते हैं जिस तूफान को थमाना किसी भी गेंदबाज के लिए मुश्किल नंबर की नामांकन होता है, लेकिन अंगद ने उनको वश में किया है। लेकिन यहाँ पर मिलता हुआ करारा जवाब। टीम का स्कोर अब बढ़ता हुआ 7 के बाद 4 से उछाल लगाता हुआ टीम का स्कोर पहुंचता हुआ यहाँ पर एक और 11 1 विकेट के नुकसान पर। 5 ओवर का मुकाबला जबरदस्त दर्शकों से यहाँ पर खचाखच बराबर स्टेडियम। ये सुहानी शाम हमारे साथ है और क्या माहौल है मैदान के ऊपर, गजब का अनुपम दृश्य मैदान पर। राउंड विकेट ड्राइव के इस गेंद को सॉफ्ट रन के जरिए बहुत ही शानदार क्लासिकल टाइमिंग दिखाते हुए यहाँ से मिलेगा 1 रन। ये बड़े खिलाड़ी है, ये महान खिलाड़ी है। बड़े शॉट खेलने के बाद यहाँ पर स्ट्राइक को रोटेट करना जिम्मेदारी समझते। यू आर वॉचिंग द सेंसेबल क्रिकेट। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन। अब मैदान पर आते हुए बल्लेबाज मैदान के ऊपर योगेश पवार, पेन से बिलोंग करने वाले दोस्तों। पेन के गणपति काफी मशहूर है और ये बल्लेबाज काफी मशहूर बल्लेबाज मैदान पर आते हुए योगेश पवार मैदान पर आते हुए वन डाउन बल्लेबाज है। ये काफी खतरनाक खिलाड़ी है, इसे रनों की मशीन कहा जाता है। देखना क्या ये मशीन काम कर पाएगी या फिर अंगद इस मशीन को हैंग कर पाएंगे, ये होगा मैदान के ऊपर। टीम का स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ। अजीत मोहिते के लिए पर हर छक्के के लिए 1000 रुपए का इनाम आ चुका है, उनका भी स्वागत करेंगे। अंगद एक अच्छे गेंदबाज मैदान के ऊपर, सब कुछ दांव पर लगा रहे, पूरी कायनात लगा रहे इस मुकाबले को बचाने के लिए। आपकी बार बढ़िया शॉट, क्लासिकल टाइमिंग, व्हाट अ शॉट, इट इज अ ब्यूटी ऑफ क्रिकेट। और गेंद जा रही है सीमा पार, 1 बाउंस सीमा पार, सीधा 4 रन। तौर पर यहाँ पर जिनके नाम से जिनके जन्मदिन के शुभ अवसर पर यह प्रतियोगिता हम देख पा रहे हैं वो हमारे सबके लाडले चहेते सांसद कपिल जी पाटिल साहब की ये प्रतिकृति हम देख सकते हैं। क्या सुंदर और शानदार माहौल बीच मैदान के ऊपर और क्या शानदार चौका लगाते हुए ये है योगेश पवार। इज ए क्वालिटी स्ट्रोक ऑफ फ्रॉम द योगेश पवार। अंगद को यहाँ पर बिल्कुल दबाव में लाकर खड़ा कर दिया। 2 चौके इस ओवर में लगे और टीम का स्कोर लगातार आगे बढ़ता हुआ, फुल स्कोर में इजाफा, टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 16 पर पहुंचता हुआ। 50 का लक्ष्य बीच मैदान के ऊपर। शानदार माहौल, दर्शकों से खचाखच भरा हुआ स्टेडियम। सुहानी शाम हमारे साथ है और कौन बनेगा चैंपियन, इसके लिए मुकाबला चलता हुआ। मजा आएगा मुकाबले में दोस्तों। ये देखिए प्लेसमेंट, ये महान खिलाड़ी की विशेषता। इससे पहले भी बल्लेबाज अजीत मोहिते ने यही किया था, जब उन्होंने चौका लगाया तो सिंगल को रोटेट किया था। उन्हीं की कदम राह पर चलते हुए बल्लेबाज यहाँ पर
योगेश पवार, उन्होंने भी यही किया। पहला चौका लगाने के बाद स्ट्राइक को रोटेट किया और टीम का स्कोर आगे बनता हुआ 17 रन 1 विकेट के नुकसान पर। पारी का दूसरा ओवर प्रगति पर 50 का लक्ष्य और क्या मुकाबला मैदान के ऊपर। 19 गेंदें बची है, 33 रन की अभी भी आवश्यकता है। ये मुकाबला दोस्तों जीतना इतना आसान नहीं है दोनों टीमों के लिए, क्योंकि ये मैदान के ऊपर खिलाड़ी, चुनिंदे खिलाड़ी बीच मैदान के ऊपर खेलते हुए। स्ट्राइकिंग पर बल्लेबाज अटैकिंग स्टांस में इस समय हम देख पाएंगे अजीत मोहिते को, मैन फ्रॉम नायगांव, बड़े खिलाड़ी। रिवर्स के जरिए व्हाट अ कॉन्फिडेंस बिहाइंड द स्ट्रोक, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद। विशाल जीतेगर, कैप्टन को लौटना होगा पर बड़ा विकेट मैदान से बाहर। भिवंडीचे साहेब होते 9 गज कपिल पाटील का झाड। बाहर मैदान के ऊपर लौटना होगा अजीत मोहिते के पारी का अंत हुआ। द कैप्टन हैड मेड अ प्लॅन फॉर अजीत मोहिते। यस प्रसाद सर। तर नरेश काकडे यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण यायचं आहे व्यासपीठावर, कारण आपली जागा आमच्या मनामध्ये, आपली जागा आमच्या व्यासपीठावर आहे। त्यामुळे प्लीज विनंती करतो की आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय प्रवीण शेठ कारभारी आणि त्याचबरोबर दीपक शेठ कारभारी यांच्या वतीने त्यांना मी इथे इन्व्हाइट करतोय। आपण लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं आहे। धन्यवाद। ओवर की समाप्ति, टीम का स्कोर यहाँ पर पहुंचता हुआ 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर यहाँ पर 17 पर पहुंचता हुआ। अच्छा ओवर का समापन किया। पहले ओवर में थे 11 रन और इस ओवर में अंगद ने दिया यहाँ पर महज पहले ओवर में 7 रन थे, माफ कीजिए। इस ओवर में 2 चौके लगे यहाँ पर और टीम का स्कोर पहुंचता हुआ 17 पर। जीत के लिए 50 का लक्ष्य। क्या शानदार माहौल, परिंदे हवा में लहराते हुए, सूरज हमसे विदाई लेता हुआ, ये सुहानी शाम अंगड़ाई लेती हुई, दर्शकों से कचाकच भरा हुआ ये स्टेडियम और ये सुहानी शाम हमारे साथ है। दोस्तों कहीं भी मत जाना, देखते रहना इस मुकाबले का, ग्रैंड फाइनल का मुकाबला, क्योंकि ये मुकाबला आपके सांसों को रुकाएगा, ये मुकाबला आपके दिल की धड़कनें तेज करेगा, क्योंकि इतना आसान नहीं है इस मुकाबले को जीतना। 50 का लक्ष्य है, 18 गेंदें बची है और जीत के लिए समीकरण हम आपको बताएंगे। अब जरूरत है 33 होने की आवश्यकता, यानी कि 11.0 के आवश्यक से रन बनाने होंगे। नए ओवर की शुरुआत गेंदबाजी में आते हुए मयूर वाघमारे, जिन्होंने पहला ओवर शानदार किया था, अच्छी सोच कप्तान की ओर से, जिन्होंने महज 7 रन दिए थे पहले ओवर में। आपकी बार ड्राइव किया इस गेंद को, सॉफ्टवेयर का इस्तेमाल अलोंग द कारपेट विद द स्टेट टू द फील्डर। खिलाड़ी वहां पर मौजूद थे सुमित डोंगरे, बड़े खिलाड़ी। पिछले साल उन्होंने पूरा गैप लिया था क्योंकि अनपीड थे, लेकिन इसके बाद वो आ चुके मैदान के ऊपर। पारगांव चैलेंजर पारगांव, ये उनकी टीम है। आप यहाँ पर बिलोंग करते इस टीम को, यहाँ से मिलेगा 1 रन। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 18 पर पहुंचता हुआ। टीम का स्कोर 18 पर पहुंचता हुआ धीरे धीरे इस मैदान के ऊपर कदम बढ़ते हुए और इन कदमों को रुकाने का प्रयास करते हुए बीच मैदान के ऊपर। ये मुकाबला काफी बड़ा होगा दोस्तों, देख सकते हैं दर्शकों से खचाखच भरा हुआ स्टेडियम। अतिथि कक्ष में भी कई अतिथिगण इस मैच का लुत्फ उठाते हुए। ये सफलता है प्रवीण जी कारबारे की, ये सफलता है दीपक जी कारबारे की, ये सफलता है हमारे राम मात्रे की, ये सफलता है हमारे रवि मात्रे की और सफलता इन कार्यकर्ताओं की। क्या सफल प्रतियोगिता की इस मैदान के ऊपर सांसद ट्रॉफी 2021 का शानदार और यादगार पर्व। ऑन साइड में घुटना टेक, मेरा शॉट डे, गेंद जारी फाइनल के रीजन में, खिलाड़ी बाहर क्या कामले, यस इज गॉन, नो डाउट, और एक विकेट। दोस्तों एक बार जोरदार ताली हो जाए इस गेंदबाज मयूर के लिए। मयूर वाघमारे जिन्होंने इस प्रतियोगिता में 9 सफलता अर्जित किए और पहले ऐसे गेंदबाज बने जो सबसे आगे निकल चुके यहाँ पर। क्या कमाल की गेंदबाजी, सटीक लाइन को बरकरार करना, सही दिशा, सही यहाँ पर गति पर गेंदबाजी करना, ये उनकी विशेषता रही है और यहाँ से जीवित मात्र को लौटना होगा। नए बल्लेबाज मैदान पर प्रस्थान करते हुए यहाँ पर आते हुए पप्पू यानी कि संदीप पाटिल, सोनारी गांव से बिलोंग करने वाले कप्तान है। ये खिलाड़ी जब सार्थक 11 खेलती है तब कप्तान ही करते हैं और यही खिलाड़ी मैदान पर आते हुए कप्तान को आना पड़ा। हालात काफी नाजुक है और मुकाबला काफी बड़ा है दोस्तों, ये मुकाबला काफी बड़ा होगा। हम दावे के साथ कहेंगे बेशक ये मुकाबला कड़ा मुकाबला होगा, कड़ा संघर्ष होगा। गेंदबाजी में मयूर वाघमारे, शानदार गेंदबाजी, अनुशासित गेंदबाजी।
ड्राइव किया इस गेंद को, जानते बल्लेबाज इस समय विकेटों को बचाकर खेलना बहुत बड़ी बात है। यहाँ से यदि विकेटें गिरेंगी तो दबाव आ सकता है। ये सोच है बल्लेबाजों की, महान खिलाड़ी है, महान सोच रखते हैं और यही खिलाड़ी का खेल हम देख पा रहे हैं। एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ, बल्लेबाज स्ट्राइक को रोटेट करते हुए और कप्तान इस समय स्ट्राइक पर आते हुए टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। पारी का तीसरा ओवर प्रगति पर 19 टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। 50 का लक्ष्य है, अभी भी 31 रनों की दूरी मैदान के ऊपर पार करनी है और ये दूरी सही न जाए इस मैदान के ऊपर। क्या माहौल है यहाँ पर, जबरदस्त माहौल और क्या दर्शकों की तादाद यहाँ पर, काफी प्यार दिया है इन दर्शकों ने हमें। इस बीच गेंद, कमाल की गेंदबाजी, उफान पर गेंदबाजी, पटकी भी गेंद थी, वो क्या इस गेंद को खिलाड़ी मौजूद लेकिन उनके पहुंच से बाहर गेंद जा रही है, छन छन करके सीधा 4 रन। कपिल पाटील साहेबांच्या वाढदिवसाचा निमित्त काढलंय कपिल पाटील साहेबांच्या वाढदिवसाचा प्रवीण कारभारी दादानी ठेवलंय खासदार चषक अधियो मानाचा दीपक कारभारी शुक्रिया दादानी शुक्रिया शुक्रिया डीजे। दोस्तों अजीत मोहिते जिन्होंने चौके के साथ शुरुआत की थी, उसके बाद योगेश पवार जिन्होंने चौके के साथ शुरुआत की थी, उन्हीं की राह पर चलते हुए संदीप पाटिल 5वें पायदान पर आए, उन्होंने भी चौके के साथ शुरुआत किया। पर बड़े खिलाड़ी महान पारी खेलते हुए टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। पारी का तीसरा और प्रगति पर 50 का लक्ष्य रखा है और टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ, यहाँ पर पहुंचता हुआ 23 यानी कि 23 पर यह स्कोर आगे बढ़ता हुआ। हर पक मैदान के ऊपर रणनीति अपनाई जा रही है, हर वक्त मैदान के ऊपर गेम प्लान की जा रही है, वार पर पलटवार होंगे और ये होगा मुकाबला सबसे बड़ा। दोस्तों ये मुकाबला बेशक कहूंगा ये पैसा वसूल मुकाबला होगा। इतना आसान नहीं है इस मुकाबले को जीतना और इतना आसान नहीं है यहाँ पर चैंपियन बनना। मयूर वाघमारे मैदान के ऊपर, संदीप पाटिल, पप्पू, ये देखिए कमाल की वापसी, ये है विशेषता इस गेंदबाज की। क्या तेज तरार गेंदबाजी, क्विक डिलीवरी यहाँ पर और क्विक रिप्लाई दिया पिछले चौके का, शानदार वापसी करते हुए। खिलाड़ी वही होते हैं जो वापसी की क्षमता रखते हैं। सुबह का भुला यदि शाम को घर आए तो उसे भुलाने कहते, कभी कभी अच्छे गेंदबाज को मार पड़ती है तो उसे खराब गेंदबाज नहीं कहते। वही गेंदबाज मैदान के ऊपर शानदार वापसी करते हुए 9 सफलता अर्जित की इस प्रतियोगिता में। वही मयूर वाघमारे, म्यान फ्रॉम देवत पनवेल मैदान पर। अच्छी गेंदबाजी, कमाल की विकेट कीपिंग, अंपायर की उंगली आसमान को दिखाते हुए लौटना होगा पप्पू को यहाँ पर। विकेट नंबर 14, मैदान से बाहर विकेटों का सिलसिला जारी हो चुका यहाँ पर। दादा कारभारीचा रायगड ठाण्याचे नाव लय गाजतंय प्रवीण दादा कारभारीचा प्रवीण कारभारी दादानी ठेवलंय खासदार चषक अधियो मानाचा दीपक थँक्यू। कारभारी दादा या आपण व्यासपीठावर एक सन्मान करूया। काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तर महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांचं थोडं आगमन झालं होतं, त्यांचं इथे सन्मानित केलं जाईल आणि स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रवीण शेठ कारभारी यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मानित करत आहोत। सन्माननीय कांचन कुलकर्णी मॅडम, महिला जिल्हाध्यक्ष काँग्रेस, हा सन्मान तुम्हाला पाहायला मिळतो स्क्रीनवर। हा सन्मान इथे होत असताना कांचन कुलकर्णी यांचा मनपूर्वक धन्यवाद। आणि वळी आपण आता कॉमेंट्री बॉक्समध्ये मच्छिंद्र पाटील यांच्याकडे धन्यवाद। बहुत बहुत शुक्रिया प्रसाद जी। दोस्तों मुकाबला काफी बड़ा बन चुका है, 12 गेंदे 27 की आवश्यकता। मैंने पहले ही कहा था कि प्लीज पुट योर बेल्ट एंड गेट रेडी फॉर द फ्लाई, उड़ान के लिए आप पर तैयार हो जाइए क्योंकि अगला सफर आपके लिए काफी बड़ा होगा और ये सफर काफी बड़ा होता नजर आ रहा है। 12 गेंदे 27 की आवश्यकता, दिल को दहलाने वाला, आंखों को भाने वाला, दिमाग को सुन्न करने वाला सनसनी क्रिकेट मैदान के ऊपर अब क्या होगा। मैदान पर आते हुए तारीफ करना चाहूंगा गेंदबाज की, मयूर वाघमारे जिन्होंने 2 ओवर फेंके, 12 रन देकर 3 सफलता अर्जित की। अब ये मुकाबला 12 गेंदे 27 की आवश्यकता, 50 का लक्ष्य, लेकिन उस लक्ष्य को बड़ा कर दिया। गेंदबाजी में आते हुए नए गेंदबाज संकेत पाटिल, मैन फ्रॉम मुरबी। देखना यहाँ पर मुरबी का कमाल क्या चलेगा यहाँ पर। और हमारे आज बिल्कुल महेश जी दलवी मुरबी से बिलोंग करती है, उनका जन्मदिन है, उनको जन्मदिन की हम ढेर सारी शुभकामनाएं देते हैं। जीत के लिए 12 गेंदे 27 की आवश्यकता। दोस्तों ये ओवर मुकाबले का पर्दाफाश करेगा, ये ओवर मुकाबले में काफी कुछ आपको सवाल के जवाब देगा क्योंकि ये ओवर काफी क्रूशल होगा इस मैदान के ऊपर। 12 गेंदे जीत के लिए 27 की आवश्यकता। क्या क्रिकेट मैदान के ऊपर दोनों जिगरबाज और जहांबाज खिलाड़ी में चलती हुई कशमकश क्रिकेट बीच मैदान के ऊपर। समय की आपको पाबंदी है, प्लीज बड़ी मेहरबानी कीजिए समय के साथ चलिए क्योंकि सूरज यहाँ पर सूरज हमसे विदाई ले रहा है, अपने किरणों को छुपा रहा है। यहाँ पर जीत के लिए 12 गेंदे 27 की आवश्यकता। तेज हवा बहती हुई दर्शकों के बीच मैदान के ऊपर अब ये मुकाबला मैदान के ऊपर ठंडी
सांस लेने के लिए दर्शकों को मजबूर कर रहा है। 12 गेंदे 27 की आवश्यकता। क्या संकेत इस मुकाबले को बचा पाएंगे या फिर बल्लेबाज अपना इस मुकाबले से पर्दा हटाएंगे? ऑन साइड में लवली डिलीवरी, ब्यूटीफुल एंड सच लवली डिलीवरी, बल्लेबाज को चकमा दिया। यहाँ पर मुकाबला बदल रहा है, मुकाबला करवट ले रहा है। बची हुई गेंदे 11 और जीत के लिए 27 की आवश्यकता। जबरदस्त मुकाबला, 11 गेंदे अब 27 की आवश्यकता। मजा आएगा मुकाबले में। एक तरफ हम देख पा रहे हैं प्रमोद मात्रे मास्टरमाइंड, एक तरफ नीलेश परदेसी मास्टरमाइंड, एक तरफ हमारे दिनेश शेट खाड़ी के आयोजक करता, एक तरफ शुभम मात्रे और प्रथमेश पाटिल। मजा आएगा मुकाबले में। वो व्हाट अ शॉट, खिलाड़ी बाहर क्या कामले, दूसरी कैच लपकते हुए 5वां विकेट मैदान से बाहर। अब आएगा खेल का असली मजा, क्योंकि ऊंट पहाड़ के नीचे आ चुका है। 10 गेंदे 27 की आवश्यकता। सनसनी क्रिकेट बीच मैदान पर। तो दोस्तों अब समीकरण बन चुका है यहाँ पर 10 गेंदे 27 की आवश्यकता। 50 का लक्ष्य था। दर्शकों ने कहा कि मुकाबला 3 या 4 ओवर में खुला किया जाएगा, लेकिन मैंने आपको बेशक कहा था कि मुकाबला काफी बड़ा होगा। इस मैदान के ऊपर गर्माहट ला रहे हैं। संकेत की तारीफ करना चाहूंगा, शानदार गेंदबाजी की। अब समीकरण बदल रहा है। जी हाँ, मुकाबला करवट ले रहा है, मुकाबला यहाँ से करवट ले रहा है। जीत के लिए 10 गेंदे अब 27 की आवश्यकता। क्या इस मैदान के ऊपर रिची मात्रे प्रतिष्ठान पनवेल जीत पाएगी या फिर विक्रांत के प्रतिष्ठान गौरीपाड़ा यहाँ से जीत का जश्न मना पाएगी? कौन होगा जीत का शहंशाह और कौन होगा यहाँ पर चैंपियन? सो प्लीज डोंट गो एनीवे, जॉइन विद अस, एंजॉय विद द एमपी ट्रॉफी 2021, ब्यूटीफुल एंड सच अ वंडरफुल एटमॉस्फेयर फॉर द क्रिकेट। यू आर वाचिंग द एमपी ट्रॉफी 2021. who will be winner and who is going to be champion? You get us shortly, so please don't go anywhere, join with us. You are watching the big fight, you are watching the बैटल ऑफ एग्जिस्टेंस, बिग फाइट मैदान पर हम देख पा रहे हैं और ये मुकाबला काफी कड़ा होगा। जीत के लिए 10 गेंदे अब 27 की आवश्यकता। मानो इस मैदान के ऊपर पूरी कायनात लगा रहे दोनों टीम। मजा आएगा खेल में। आपकी बार रिवर्स की जरूरत की, यहाँ पर काफी दबाव है बल्लेबाज के ऊपर, उसके बाद रिवर्स शॉट की खेलने की जरूरत। और ये क्रिकेट मैदान पर हम देख पा रहे हैं 9 गेंदे 27 की दरकरार, हर गेंद के ऊपर 3 रन की आवश्यकता। अब ये मुकाबला बड़ा बन चुका है। यहाँ पर उस्मान की 36 रन की शानदार पारी, राउंड विकेट। ओ लवली डिलीवरी, समरीन डिलीवरी यहाँ पर निचले हिस्से में रखा, हल्का सा अपील भी मांगा, लेकिन अंपायर के ऊपर कोई असर नहीं है। अंपायर ने कहा लेग बाइस का इशारा किया। अब वक्त बदल रहा है, समीकरण बदल रहा है, मुकाबला करवट ले रहा है। 8 गेंदे 26 की आवश्यकता। हमारे स्वाधीनता दिवस 26 जनवरी के यादों को ताजा करता हुआ यह आंकड़ा नजर आता हुआ। अब 8 गेंदे 26 रन की आवश्यकता। क्या होगा बीच मैदान के ऊपर? दर्शकों की निगाह बीच मैदान पर है। यहाँ पर 22,000 से भी दर्शक, 44,000 आंखें इस मैदान पर देख रहे हैं। मजा आएगा मुकाबले में। 8 गेंदे 26 की आवश्यकता। क्या क्रिकेट मैदान के ऊपर ये देखिए, ब्यूटीफुल एंड गुड डिलीवरी, ब्यूटीफुल। मैं संकेत की तारीफ करना चाहूंगा, क्या अंदाज में गेंदबाज की उन्होंने, सटीक लाइन में गेंदबाजी की और क्या कमाल की गेंदबाजी की। अब मुकाबला 7 गेंदे 26 रन, यानी कि 1 गेंद डॉट फेंकेंगे। 1 रन दिया ना लेग बाइस में दिया। ये देखिए 1 ही रन दिया उन्हें लेगबाज के तौर पर। बल्ले से निकलता हुआ 1 रन और यहाँ से मिलेगा 1 रन। दूसरे की कोशिश और इसे कहते हैं आंखों से सुरमा चुराना। रन बटोरा, भाग मिल्खा भाग, पीटी उषा की यादों को ताजा किया और रन बना। यहाँ पर 2 रन यहाँ से समाप्त हुए। सफल ओवर की समाप्ति हुई दोस्तों। इस ओवर में मिले 3 रन। अब वक्त बदल चुका है, समीकरण बदल चुका है। अब जीत के लिए समीकरण बनेगा। बची हुई गेंदें 6 और स्कोरर हमें बताएंगे 24 रन की आवश्यकता। यानी कि ये मुकाबला थोड़ा सा बड़ा बनता नजर आ रहा है बल्लेबाजों के लिए। शाम ढलती हुई नजर आ रही है, शाम अंगड़ा ले रही है और ये काम हुई शानदार माहौल। ये जीत है सांसद ट्रॉफी की, ये जीत है हमारे प्रवीण जी कारबारी की, ये जीत है दीपक जी कारबारी की, ये जीत है राम म्हात्रे की, ये जीत है रवि म्हात्रे की और ये जीत इन कार्यकर्ताओं की। और ये सफलतापूर्व प्रतियोगिता हम देख पा रहे हैं। तकरीबन कम से 12,000 दर्शक इस मुकाबले को लाइव के जरिए देख रहे हैं। मैं मचिंद्र पाटिल आपका स्वागत करता हूं दोस्तों। जीटीसी का भी हम शुक्रिया अदा करना चाहेंगे, क्या कैमरा वर्क किया उन्होंने। सीधा और साफ सुथरा प्रसारण के लिए जाने जाने वाली जीटीसी लाइन। 6 गेंदे और 24 की आवश्यकता। संकेत ने क्या गेंदबाज की, 3 रन देकर उन्होंने एक सफलता, भले ही अर्जित न कर पाए लेकिन सीमित क्रिकेट ओवर में रन रुकाना, यह बात महत्वपूर्ण मानी जाती है, न बल्कि यहाँ पर विकेट प्राप्त करना। 6 गेंदे 24 की आवश्यकता। मुकाबले को आगाज किया जाए जल्द से जल्द दोस्तों, क्योंकि दर्शकों की निगाह बीच मैदान के ऊपर। 12,000 दर्शक यूट्यूब पर, 22,000 दर्शक इस मैदान के ऊपर इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। बहुत ही शानदार माहौल, जबरदस्त माहौल यहाँ पर। यह सुहानी शाम, यह सुहाना सफर, मजा आएगा नितिन जी इस मैदान के ऊपर। यस प्रसाद जी, सामना संपल्यानंतर मी
विनंती करेन आमचे स्कोरर बिपिन दुबे आणि त्याचबरोबर नितीन काळन दोघांनी आम्हाला व्यासपीठावर येऊन जॉईन व्हायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. हा सामना संपल्यानंतर षटक संपल्यानंतर लगेचच नितीन काळन आणि बिपिन दुबे आमचे स्कोरर आम्हाला लगेचच जॉईन होतील आमच्या व्यासपीठावर. थँक्यू. प्रसन्न पाटिल गेंदबाजी में आते हैं, नेरे धुंधरे बिलोंग करने वाले खिलाड़ी देखना है यहाँ पर 6 गेंदे 24 का लक्ष्य. अब हर गेंद पर 4 रन की आवश्यकता है. ये मुकाबला मैंने पहले ही कहा था इतना आसान नहीं है. इस मुकाबले को जीतना यानी कि मिट्टी में से तिल निकालने के बराबर है और इस मुकाबले को जीतना तारे जमीन पर लाने के बराबर है. मजा आएगा मुकाबले में. 6 गेंदे और समीकरण बनेगा 24 की आवश्यकता. दिल को दहलाने वाला, आंखों को बहाने वाला, हेलो. दिमाग को शून्य करने वाला. ठाणे यश प्रसाद जी. जिल्ह्याचे युवा सेनेचे प्रभुदास नाईक साहेबांचं इथे आगमन झालंय. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या खासदार चषक 2021 क्रिकेट स्पर्धेमध्ये तुमचं आम्ही स्वागत करत आहोत आणि त्यांचं स्वागत सुद्धा झालंय मैदानाच्या आतमध्ये चौकाराच्या मदतीने. धन्यवाद. निश्चित तौर पर यह मुकाबला इतना आसान नहीं है. 5 गेंदे 20 रन की आवश्यकता. दोस्तों ग्रामीण और ओपन में क्या फर्क है मैं बताऊंगा. ग्रामीण का क्रिकेट, ओपन का क्रिकेट में ओपन यानी कि मुकाबला हमेशा खुला रहता है क्योंकि इस खिलाड़ी में जैसे कि चावल से कंकड़ चुने जाते हैं उसी अंदाज में खिलाड़ी चुने जाते हैं. 11 प्लेटफॉर्म से 11 खिलाड़ी उठाए जाते हैं और इसीलिए मुकाबला काफी बड़ा है. इसीलिए इस प्रतियोगिता को, इस टीमों को ओपन कहा जाता है. मुकाबला हमेशा खुला रहता है. जीत के लिए 5 गेंदे अब 20 रन की आवश्यकता. करारा जवाब दिया बल्लेबाज ने. मयूर दातिलकर ये अच्छे खिलाड़ी है, ये कर सकते हैं मैदान के ऊपर. राउंड विकेट. ये देखिए गेंदबाज के ऊपर दबाव बरकरार किया. ये है मयूर दातिलकर की मैं कहूंगा ख्वाब. ये उनकी दहशत मैदान के ऊपर क्योंकि ये भी खूंखार शिकारी है. ये कभी मुकाबले को छोड़ते नहीं है. ऐसे खिलाड़ी मैदान के ऊपर. वक्त बदल रहा है, समीकरण बदल रहा है, मुकाबला बदल रहा है. 5 गेंदे 23 की आवश्यकता. जी हाँ, मुकाबला करवट ले रहा है. पिछले 1 गेंद में रन बने 5 यहाँ पर और समीकरण बन चुका है यहाँ पर. 5 गेंदे हमारे स्कोर हमें बताएंगे. 19 की आवश्यकता. माफ कीजिए, 5 गेंदे 19 की आवश्यकता. क्या मुकाबला यहाँ पर. जबरदस्त मुकाबला, जबरदस्त दर्शक और यह है सांसद ट्रॉफी की सफलता मैदान के ऊपर. चींटी को भी अंदर घुसने के लिए जगह नहीं है. इतना खचाखच भरा हुआ स्टेडियम. शानदार गेंदबाज, शानदार बल्लेबाज. मयूर दातिलकर यहाँ पर इज ऑन द फायर. गेंद जा रहे फालने के रीजन में लेकिन रायगढ़ के टाइगर वहां पर थे और ये कैच लंबा और काफी भारी पड़ सकता है. यहां से मिलेगा महज 1 ही रन. रायगढ़ के टाइगर मैदान पर आए थे जिन्होंने इस प्रतियोगिता में रन बनाए. 158 रन बनाए. उस्मान ने 60 गेंदों में उन्होंने 15 छक्के लगाए, 11 चौके लगाए. वही खिलाड़ी गेंद पर आए थे जिन्होंने 36 रन की बदौलत 49 रन बनाए इस मुकाबले में. वही खिलाड़ी मैदान पर आए थे लेकिन यहां से कैच को नहीं लपक पाए. 4 गेंदे 18 की आवश्यकता. हर पल मैदान के ऊपर सांसों को रुका जा रहा है. हर पर यह मुकाबला पसीने से दरबदर किया जा रहा है. यह मुकाबले की बेताबी 7वें आसमान पर है. मयूर दातिलकर मैदान स्ट्राइक पर है ना, अभी भी स्ट्राइक पर है दोस्तों. वही मयूर दातिलकर है जिन्होंने छत्रपति ट्रॉफी रुंझे के मैदान के ऊपर रायगढ़ थाना मुकाबले में किरण पवार जैसे गेंदबाज को 16 रन बनाए थे. ये वही मयूर दातिलकर है जिन्होंने खाड़ी के मैदान के ऊपर 1 ओवर में 23 रन चाहिए थे. डाउले प्रीमियर लीग ने वो बनाए थे इस खिलाड़ी ने. ये वही बल्लेबाज मैदान के ऊपर है. अब आएगा खेल का असली मजा. 4 गेंदे 18 की आवश्यकता. कौन होगा विजेता, पनवेल या फिर रायगढ़. फिर एक बार रिची, यहाँ पर रिची मात्र प्रतिष्ठान या फिर विके मात्र प्रतिष्ठान. मजा आएगा मुकाबले में. ये देखिए ड्राइव कैच गेंद को शॉर्ट ऑफ लेन गेंद थी. खिलाड़ी वहां पर मौजूद लगॉन से आते हुए अंगद पाटिल जो कप्तान है मैदान के ऊपर जिन्होंने 3 टॉस जीते, मुकाबले जीते. ये टॉस आ रहा है, क्या मुकाबले को जीत पाएंगे. अब समीकरण बदलता हुआ. 3 गेंदे अब 17 की आवश्यकता. ये गेंद होगी दोस्तों मुकाबले की पर्दाफाश करने वाली गेंद. जरा गौर से देखना इस गेंद को क्योंकि ये गेंद होगी पर्दाफाश करने वाली और ये गेंद इस मैदान के ऊपर सबसे अनमोल हेलो. गेंद फेंकी जाएगी. यश प्रसाद जी. योगेश नाना म्हात्रे भादवडचे यांच्याकडून सुद्धा आमच्या आयोजकांना खूप खूप शुभेच्छा आल्यात या स्पर्धेसाठी. धन्यवाद. सोहेल पटेल स्ट्राइक एंड पर. 3 गेंदे 17 की आवश्यकता. ये गेंद होगी पर्दाफाश करने वाली. ये गेंद आपको खुला करेगा. मुकाबले का चैंपियन कौन बनेगा. यदि आने वाली गेंद के ऊपर छक्का चौका लगेगा तो मुकाबला बैलेंस होगा. यदि आने वाली गेंद के ऊपर डॉट गेंद जाएगी तो मुकाबला एक तरफा होगा. यदि आने वाली गेंद के ऊपर इक्का दुक्का से रन आएंगे तो मुकाबले का कुछ भी भरोसा नहीं होगा. ये होगी आने वाली गेंद की यहाँ पर विशेषता. ये मुकाबला रहस्यमय है. ये मुकाबला करवट बदल रहा है. 3 गेंदे 17 की आवश्यकता. जबरदस्त मुकाबला. रिलीज ऑफ डिलीवरी बिल्कुल आवाज नहीं देने खिलाड़ी से दरख्वास्त है हमारी क्योंकि हमारा माइक भी उस वक्त बंद रहता है. रिलीज ऑफ डिलीवरी प्लीज मेहरबानी कीजिए, आवाज नहीं देना वहां पर. 3 गेंदे 17 की आवश्यकता और इस 17 का खतरा किसकी टीम के ऊपर मंडरा रहा है. मजा आएगा खेल का.
ओ लवली डिलीवरी, यहाँ से यहाँ पर मिलेगा महज 1 रन। अब ये मुकाबला खुला हो चुका है दोस्तों। 22 का इशारा अंपायर की ओर से आता हुआ। अब 2 गेंदे 16 रन। इज इट पॉसिबल ऑन द पेपर? नॉट पॉसिबल ऑन द पेपर। द मैच से ओनली गॉडली मिरेकल। 50 का लक्ष्य था लेकिन उसको 100 में तब्दील किया। कमाल की गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी मैदान के ऊपर। अब होगा पर्दाफाश। 2 गेंदे 16 की आवश्यकता। अब 16 का डोला। क्या मुकाबला मैदान के ऊपर, जबरदस्त मुकाबला, दर्शकों का दिल जीत लिया इस मुकाबले में। यह है ओपन क्रिकेट, यह है खुला क्रिकेट। खुली चुनी थी मैदान के ऊपर। अब यहां पर जीत की कगार पर बिल्कुल है इस समय रिची प्रतिष्ठान पनवेल। जीत उनके दरवाजे पर दस्तक दे रही है लेकिन अभी भी मुकाबला समाप्त नहीं हुआ है। 2 गेंदे 16 की आवश्यकता। मजा आया मुकाबले में, कड़ा मुकाबला। और ये देखिए बल्ले का बाहरी किनारा, विकेट नंबर 6 यहां से गिरता हुआ। अब 1 गेंद 16 की आवश्यकता। तर प्रभुदास नाईक साहेबांचा इथे सत्कार केला जाईल. धन्यवाद डीजे. प्रभुदास नाईक साहेबांचा इथे सत्कार केला जाईल. आणि आजही मी कौतुक करेल विशाल जितेकर, कॅप्टन कूल म्हणून त्याची ओळख काय रायगडमध्ये आज त्यांनी पुन्हा सिद्ध केलंय. या रिची मात्रे प्रतिष्ठान पनवेल संघाच्या माध्यमातून कॅप्टन कूल विशाल जितेकर तुम्ही पाहतायत. आणि नितीनजी या उनके- संघाचे पुरस्कार तुम्ही पाहतात नार हॉस्पिटलचे डायरेक्टर दिनेश हिरामन पाटील खार्डीगाव आणि प्रमोद म्हात्रे यांना तुम्ही पाहतायत. धन्यवाद मचिंद्र सर. निश्चित तौर पर उनके चेहरे पर नूर है विशाल जितेकर के। कैप्टन कुल जिन्हें कहा जाता है, रायगढ़ प्रीमियर लीग में भी कप्तानी की उन्होंने, वही कैप्टन कुल मैदान के चेहरे पर नूर है। और रायगढ़ के टाइगर ही उनके चेहरे पर मुस्कान है। 1 गेंद 16 की आवश्यकता। सभी दर्शकों का दोस्तों बहुत बहुत शुक्रिया, काफी सहयोग दिया प्रतियोगिता में आपने। और इसी के साथ मुकाबला अभी भी खुला नहीं हुआ है दोस्तों। अंपायर का इशारा काम इंतजार करेंगे। इट इज अ वाइड, यानी मुकाबला 1 गेंद 15 की आवश्यकता। 1 गेंद में 9 रन हमने देखे। तलोजा वर्सेस बनाम मुरबी बनाए थे और मुरबी वर्सेस तलोजा उन्होंने भी बनाए थे। 1 गेंद 15 की आवश्यकता। अंतिम गेंद इस ओवर की और इस प्रतियोगिता की। फाइनल डिलीवरी ऑफ दिस इनिंग, फाइनल डिलीवरी ऑफ दिस टूर्नामेंट।